आता एक सविस्तर बातमी। तोतया महिला आयएस अधिकारी कल्पना भागवत हिचे नवनवीन प्रताप समोर येत आहेत। एक दोन नव्हे तर तब्बल 6 महिने छत्रपती संभाजीनगरच्या पंचतारांकित हॉटेल आयएस अधिकारी म्हणून मुक्काम ठोकलेल्या ठग कल्पना भागवत हिच्या पोलीस चौकशीतून अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। तिच्या खात्यात ज्या 11 लोकांनी पैसे जमा केले ते यादीमध्ये हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचंही नाव असल्याचं समोर आलेलं आहे। एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही महिला आपल्याकडे आली होती। तिनं मंदिर बांधकामासाठी म्हणून एकदा आणि दुसऱ्यांदा अपघात झाल्याचं सांगून आपल्याकडून पैसे घेतल्याचं मान्य केलंय। पद्मश्री वगैरे मिळवून द्यायला मी काही एवढी मोठी आसामी नाही आहे की मी पद्मश्री मिळवून देईल। मी फक्त एक छोटीशी मला जे काही सुचलेलं आहे तेवढं, पण मी खोटं काम काही केलेलं नाही आहे एवढं मला माहिती आहे। 19 कोटीचा चेक तो काही मला बाय हँड मिळालेला नाही आहे, तो व्हॉट्सअपवरून त्याची प्रिंटआउट घेण्यात आलेली आहे। आष्टीकराकडून किती पैसे घेतले खासदाराकडून तुम्ही? घेतले नाही, त्यांनी मला मदत केली आहे। ते माझे दादा आहेत, नागेश दादा। असे किती दादा आहेत तुमचे? आता हा पण माझा भाऊ आहे सुशील रमेश अण्णामुळे, तो दत्तात्रय शेटे यांचे जवळचे व्यक्ती आहेत ते। बरं, त्यांचा तुमचा काय संबंध? त्यांनीच मला ओळख करून दिली होती। अशरफ अफगाणचा आहे, तुमचा मित्र आहे? माझा फ्रेंड आहे। माझी त्यांची भेट झाली होती। काही पैसे त्यांनी वारंवार मला कोण्या वेगवेगळ्या कारणाने मागितले, ते मी आपल्याला फोन पेच्या जे त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि कशाबद्दल केली आणि नंतर मी कसे टाकले ते मी तुम्हाला दाखवेन। साहेब, आपण सर्वांनी मदत करावी असं तसं म्हणल्यामुळे मी त्यावेळेस काहीतरी 20,000 रुपयाची त्यांना मदत केली। मग त्यानंतर तिथला संबंध आल्यामुळं, ते भेट झाल्यामुळं मग ते एकदा दोनदा मला मी दिल्लीला हो, मला थोडीशी अडचण आहे, मला मदत करता का, मी माझं म्हणजे नोकरीवर लागल्या पेमेंटमधून आपल्याला देईल, असं करता करता एक 2-3 ट्रान्झॅक्शन, एक 10-10 हजाराचे किंवा 10 हजाराचे असे 2-3 ट्रान्झॅक्शन झाले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो।